काल प्रथम जी घटना मुकुंदनगर मध्ये जी घडली, प्रथम तर आम्ही पूर्ण मुकुंदनगरच्या वतीने त्या घटनेचा निषेध करतो व जे कुणी हे कृत्य केलेले आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची सर्व मुकुंदनगरकरांची ही मागणी आहे। परंतु हे आमचे जे घनकचरा गाड्या आहे व पाणी पुरवठा आहे व झाडू कामगार आहे, हे आमची सुविधा ते संध्याकाळी 8 वाजेपासून बंद केलेली आहे। आम्ही वारंवार तिथं जाऊन चौकशी केली का म्हटलं हे काय प्रकार चालू आहे नाही का, ते मला म्हणाले का ते मेंबर ते असा विषय तर म्हटलं जे तुम्ही जे घटना झालेली आहे हे त्याचा तपास पोलीस प्रशासन करून राहिलेली आहे आणि पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करणार आहे। ते मला वैयक्तिक माहिती आहे पोलीस काय करणार आणि काय नाही, ते त्यांच्यावर कठोर कारवाई करणारच आहे। हे ते प्रशासन पोलीस प्रशासनाचं काम आहे ना, ह्याच्यात महानगरपालिकेचं काय काम आहे। आणि काल संध्याकाळीच्या 8च्या सुमारेची घोषणाबाजी झाली महानगरपालिकेमध्ये ते मुकुंदनगर जाहिरातींचा निषेध असो, हे कुठंतरी मला असं वाटतं का हे चुकीचं बोलू राहिले, हे असं बोलायला पाहिजे नाही। आणि जे आता आवश्यक सेवा जे आहे महत्वाचं जे आहे पाणी आहे, मी जे इंजिनियर आहे मुकुंदनगरचे त्यांच्याशी संपर्क साधलं, त्यांच्या विचारलं का फक्त पाणी का बंद केलेलं आहे। त्यांनी सकाळी 11 वाजता पाणी चालू केलं होतं, पण त्या 2 तासानंतर त्यांनी पाणी परत बंद केलं। आणि जे आमचे जे इथले जे वालमेन आहे ते आपला मरियम मस्जिदच्या समोरचा पट्टा तिथला पाणी पुरवठा सुरळीत झाला सकाळी, पण 11च्या नंतर परत पाणी यांनी ते बंद केलेलं आहे। आता मी आयुक्ताची संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण ते आयुक्त सध्या आता काही भेटायला तयार नाही। पण मला असं कुठंतरी वाटत आहे का हे जे लवकरात लवकर मुकुंदनगरची जी सुविधा आहे महानगरपालिकेची, कारण की पाणीपट्टी घरपट्टी हे आम्ही पण भरतोच ना, सगळं मुकुंदनगरला ह्याच्यामध्ये विटीस धरायचं मला असं कुठंतरी वाटत का हे योग्य नाही। आणि असं जर का होत असेल तर आम्हाला पण महानगरपालिकेवर आता आम्हाला पण रस्त्यावर उतरावं लागेल, कारण की आम्हाला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे, तर आम्हाला तर आमचे मुद्दे तर मांडावं लागणार ना। आणि जे मुद्दा सगळ्यात मोठा एकच आहे, जे ज्याला पण जे मारहाण केली त्याच्यावर कठोर कारवाई होणारच आहे। पोलीस प्रशासन त्यांच्या आरोपीचा शोध घेत आहे, पण आमचा एकच मुद्दा आहे, एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर जे काही पण जे बंद केलेले आमची जे मुकुंदनगरची पाणी पुरवठा असो, झाडू कामगार असो, जे काही कोण ज्यांच्या पण ते बोधरेशन खाली हे करू राहिले ते हे आम्हाला योग्य वाटत नाही। तर पूर्ण मुकुंदनगरलाच विटीस धरायचं हे पद्धत नाही नाही का। तर माझं एकच म्हणणं आहे लवकरात लवकर आजच्या आज आमचं हे जे पाणीचा मसला आहे ते महानगरपालिकेने लवकरात लवकर हे चालू करण्यात यावं, नाहीतर महानगरपालिकेमध्ये सोमवारी स्वतः मी जाणार आहे आणि मी तिथं महानगरपालिकेमध्ये जाऊन आयुक्त यशवंत डांगे साहेब जे आहे त्यांच्या दालनामध्ये मी उपोषण करणार आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।